वर्कआउट होम चॅनलमध्ये तुमच्या पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. कार्डिओ ॲट होम पार्ट 2 मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कार्डिओचा दुसरा भाग चे वर्कआउट करणार आहोत. तर प्रथम आपण हात फिरवायचे आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अपोजिट 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मान फिरवायचे 1 2 3 4 5 1 2 3 4 5. पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. गुडघ्याला हात टच. कोपर साईड मारायचं आहे. 2 3 4 5 6 7 8 9 10. पुन्हा टच. गुडघ्यांना हात टच करायचा आहे. सॉरी, कोपर टच करायचं. हे 10 वेळा करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थोडे पाय जुळवायचे आहेत. हात जे आहे ते खाली बंपिंग करायचं आहे. पाय ताठ ठेवायचे आहेत आणि खाली बंप करायचं आहे. म्हणजे पाठीला थोडं ताण आणि पायांना पाठीमागे. हे साधारणतः तुम्हाला 10 ते 20 करायचे आहेत. परत कंबर फिरवायची आहे. पायामध्ये थोडंसं अंतर घेऊ. दहा वेळा झाल्यानंतर ना अपोजिट साईडला फिरवायचं आहे. पुन्हा पाय जुळवले. हात वर डाऊन, वर खाली. खांद्याच्या रेषेला घ्यायच्या साधारणतः. आणि हे करत असताना टाच पण उचलायची आहे थोडीशी. आता हा काउंटिंग 20चा करायचा आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही आणखीन एक्स्ट्रा पण करू शकता. पायामध्ये अंतर. खाली वाकायचा, वरून. आता इथं पाठीचा गाणं ताठ ठेवायचं तुम्हाला आणि सीटला पाठीमागं प्रेस करायचं आहे. म्हणजे पण पाठीला आणि बॅक पायांना पाठीमागे ताण चांगला पडेल. हे झाल्यानंतर थोडंसं वॉक करायचं आहे. एखादं दुसरं 1-2 घोट तुम्ही पाणी पण पिऊ शकता. तर पाणी पित असताना तर तुम्हाला लिंबू पाणी किंवा इलेक्ट्रोल पावडर पाणी पिऊ शकता. गुडघ्यांना खेचायचं आहे वरती बेंड करून दोन्ही हाताने. आता हा सेट साधारणतः 10 ते 20चा असेल. तुम्ही व्हिडिओ बघून हा करायचा आहे. आता स्किपिंग करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे मी 40पर्यंत काउंटिंग केलेलं आहे. मी याच्यावरती पण तुम्हाला स्किपिंग कसं करायचं याच्यावरती पण व्हिडिओ करणार आहे शॉर्टमध्ये. तर माझ्या इंस्टाग्राम आणि यूट्यूबला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तर जम्पिंग जॅक्स किंवा हे स्किपिंग कसे मारायचे हे मी तुम्हाला शिकवणार आहे त्याच्यामध्ये. 40चा सेट झाल्यानंतर पुन्हा वॉक करे. थोडंसं आणखीन एक सेट मारायचा आहे. स्किपिंग झाल्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं वॉक करायचं आहे. मध्ये मध्ये वॉक करत राहा. कारण जर तुम्हाला दम लागलेला असेल तर तुम्ही तेवढं रिलीफ पण थोडं मिळतं आणि पुन्हा वर्कआउट करण्यासाठी तयार होता. आता उजवा हात डाव्या पायाला टच करायचा आहे, पाय पाठीमागे घ्यायचा त्याच्यासाठी. आता हा 20चा काउंट आहे. 4 5 6
7 8 9 10 सॉरी 10चाच आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बस थोडंसं वॉक करायचं आहे. एक आता सेट झाला की थोडं वॉक करा, म्हणजे बॉडीला पण थोडं रिलीफ मिळतं. पाय जुळवायचे आहेत. जम्पिंग जॅक सुरू केलेले आहेत. आता हा सेट 40चा आहे. तुम्ही 40 काउंटिंग पण स्वतः करायचं आहे. मध्ये मध्ये दम लागला तर तुम्हाला थांबायचं आहे. चाळीसचा सेट झाल्यानंतर तुम्हाला थोडंसं वॉक करायचं आहे. तेवढी तुम्ही बॉडीला रेस्ट मिळते. मध्ये मध्ये थोडं पाणी पिता. जास्त पिऊ नका, एका दुसरा घोट प्या. घसा जर सुकलेसा असेल तर ते रिलीफ मिळेल तुम्हाला. आता पुन्हा टच करायचं आहे पाय, हाताला उजव्या हाताला डावा पाय. दुसरा हात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. झालं की लगेच वॉक करायचं आहे. इकडे तिकडे हालचाल करा, एका जागेवरती थांबून राहू नका. पुन्हा पाय जुळवायचे आहेत. जम्पिंग जॅक्स मारायला सुरुवात केलेली आहे. आता हा 40चा सेट पुन्हा मारायचा आहे. हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या फॅमिली फ्रेंड्स तुमच्या ग्रुपमध्ये पण तुम्ही शेअर करू शकता. आणि माझ्या इंस्टाग्रामला आणि यूट्यूब चॅनलला तुम्ही फॉलो करा. तुम्हाला याच्यामध्ये भरपूर व्हिडिओज पुढे मिळणार आहेत. आणि तुमची काय रिक्वायरमेंट असेल तर ती कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवून टाकेन. 40चा सेट झालं की पुन्हा वॉक करायचं आहे. स्पेसिफिक तुम्हाला पोट कमी करायचं आहे किंवा हाताचे दंड कमी करायचे आहेत, अशी जर काय तुमची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही मला नक्की कळवा. त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बनवेन. ओके. आता हातानं टच करायचं आहे. उजवा हात डाव्या पायाला आणि डावा हात उजव्या पायाला. आता हा काउंटिंग 20चा करायचा आहे आपल्याला. हे करत असताना पाय थोडेसे ताठ ठेवा, बेंड करू नका. आणि हातांना थोडंसं स्ट्रॉंगली हे करा, प्रेस करा, ताठ पकडा. म्हणजे तुमच्या पाठीला आणि पोटाला चांगला ताण पडेल. जर दम लागतोय किंवा ते चक्कर आल्यासारखं वाटलं तर लगेच उभं राहा आणि थोडं वॉक करा. एखादी राऊंड झाल्यानंतर थोडं तुम्हाला वॉक करायचं आहे. तुम्हाला दम लागतो असं वाटलं तर व्हिडिओ थोडं पॉज करा, बसा 2 मिनिटं आणि पुन्हा सुरुवात करा. मध्ये थोडीशी गुडघ्यांची एक्सरसाइज करायचं आहे. 10 वेळा झाल्यानंतर किंवा 20 वेळा झाल्यानंतर पुन्हा अपोजिट साईडला फिरवायचं आहे. ते झाल्यानंतर थोडंसं वॉक. पाय जुळवायचे आहेत. हात समोर, गुडघा बेंड करायचा आणि छातीच्या लेवलला आणण्याचा प्रयत्न करायचा. आता हा सेट आहे, हा 20चा किंवा 40चा तुम्ही मारू शकता. व्हिडिओमध्ये बघून मारा. मध्ये मध्ये दम लागतो वाटलं किंवा पोटामध्ये असं दुखतं असं वाटलं तर लगेच स्टॉप करा. जॉईंटवर पोटात दुखेल किंवा कुठल्या शोल्डरला असं दुखतं असं वाटलं तर व्हिडिओ तिथंच पॉज करा आणि थोडी रेस्ट करा.
वर्कआउट करत असताना कधी घाई करू नका, ओव्हर कॉन्फिडन्स नको. आपल्याला वर्कआउट लॉंग टर्म करायचं आहे. माझ्या चॅनलवर तुम्हाला भरपूर व्हिडिओ भविष्यामध्ये मिळणार आहेत, त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महत्त्वाचं, तुम्हाला जर आवडला तर तुमच्या लोकांनाही शेअर करा. आता जंपिंग जॅक्स मारायचे आहेत. हात छातीच्या रेंजला वर मार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता इथे जे व्हिडिओमध्ये जे मारते ते बघून करा, थोडंसं तुमचं पुढं मागे होऊ शकतं. आता हात हे कोपर बेंड करण्याचं रिझन म्हणजे हे बॅक चेस्टला आणि शोल्डरलाचं पण ह्याच्यामध्ये एक्सरसाइज होतं, त्यानुसार हे डिझाईन केलेलं आहे. तुम्ही करताना तुम्हाला हा अनुभव कसा वाटला हा नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. हा सेट 40चा आहे. तुम्हाला जर दम लागत असेल तर तुम्ही 20चा पण करू शकता. पुन्हा एकदा करायचं आहे. बेंड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40. एक सेट झाला की थोडंसं वॉक करा. तुम्हाला बीपी शुगरचा काही त्रास असेल किंवा जर छातीमध्ये दुखत असेल तर एकदम स्लो व्यायाम करायचा आहे. आणि याच्यामध्ये हे करत असताना थोडा डॉक्टरचा सल्ला पण घ्या. वर्कआउट अशा पद्धतीने आहे आणि मी स्लो करू शकतो का. पुन्हा जंपिंग जॅक्स करायचे आहेत. 40चा सेट. आहार खूप महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये प्रोटीन्स खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही वर्कआउट झाल्यानंतर हे अंडी 4 खाऊ शकता. जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर टोफू, कडधान्य भरपूर आहेत. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक टाकेन की कुठल्या ह्याच्यातून किती प्रोटीन्स मिळतात, तर ते तुम्ही बघून फॉलो करू शकता. मध्ये एक सेट झाला की वॉक करा, म्हणजे तुम्हाला रेस्ट मिळेल प्रॉपर. जर तुम्ही प्रो लेवलचे एक्सरसाइज करत असाल तर हा मिनिमम सेट 100चा करू शकता. आता हात बाजूला. जंपिंग जॅक्समध्ये क्रॉसला टच करायचं आहे. व्हिडिओ बघून तुम्ही करू शकता. हा 20चा सेट आहे. तुम्ही हा 40चा पण मारू शकता. जर तुमचा स्टॅमिना असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही 40चा पण मारू शकता. एक सेट झाला की थोडं वॉक करायचं आहे. पुन्हा एकदा हात असे छातीच्या रेंजला घ्यायचे आहेत. पाय पाठीमागे घ्यायचा आहे डावा आणि हातानं टच करायचं आहे. एकदा बघून घ्या स्लो आणि मग स्पीडमध्ये करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. हा 20चा सेट आहे.
थोडं वॉक करा. एक झाल्यानंतर ना मग पुन्हा उजवा पायाचं करा. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता हे एक्सरसाइज करताना थोडासा तोल जाऊ शकतो, तर थोडीशी स्वतःची काळजी घ्या. तोल जाता असं वाटलं तर थोडं थांबा आणि पुन्हा सुरुवात करा. झाल्यानंतर पुन्हा थोडंसं वॉक करायचं आहे. पुन्हा रिपीट सेट मारायचा. हात छातीच्या बाजूला, उजवा हात डाव्या पायाला टच आणि डावा हात उजव्या पायाला टच. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. एक सेट झाला की पुन्हा वॉक करा. पुन्हा रिपिटेशन मारायचं आहे. हात छातीच्या रेंजला, पाय पाठीमागे, डावा पाय आणि मग पुढं पंच मारायचा वरती. ओके, व्हिडिओ बघा आणि करा. तुम्हाला जर एखादी स्टेप्स नाही कळाली तर मला खाली मेन्शन करा की ही स्टेप मला नाही कळाली, तर मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवून शॉर्टमध्ये यूट्यूबला शेअर करेन. वीजचा सेट झाला की थोडं वॉक करा. पुन्हा दुसरा पाय घ्यायचा आहे. पाय पाठीमागे उजवा, हात छातीच्या रेंजला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. झालं की पुन्हा वॉक करायचं आहे. आता साईड रन करायचं आहे. आता हे मी स्लो करतोय. तुम्ही ह्याच्यामध्ये स्पीड वाढवू शकता किंवा कमी करू शकता किंवा व्हिडिओ बरोबर करू शकता. आता हा सेट 20चा आहे. तुम्ही काउंटिंग करत करत करू शकता. साईड करायचे बेनिफिट म्हणजे तुमचा स्टॅमिना लेवल पण वाढतो आणि थोडं साईड एक्सरसाइज पण होते. हे करत असताना जरासा तोल जाऊ शकतो किंवा पडू शकतात. जर तुम्ही पहिल्यांदा मारत असाल, सवय असेल तर तुम्हाला काय नाही होणार. जर घरी जागा कमी असेल तर तुम्ही पुढे मागे पण मारू शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तेही व्हिडिओ मारून दाखवलेले आहेत. वर्कआउटमध्ये थोडंसं रनिंग एक्सरसाइज पण लागतं. झालं की थोडंसं वॉक करायचं आहे. हात बाजूला. आता फ्रंट पॅक जंप मारायचा आहे. पहिला बघून घ्या व्हिडिओ कसं उभा राहिलो मी, मग फ्रंट पॅक मारायला सुरुवात करा.
आता हा सेट मी 40चा मारलेला आहे. तुम्ही याच्यामध्ये 20चा, 40चा, 60चा, 80चा किंवा 100चाही मारू शकता. तर हे एक्सरसाइज तुमच्या पायांचं पण होतं आणि पोटांचं पण होतं. इथं साईडमध्ये पण दाखवलेलं आहे की तुम्हाला पाय तुमचे कसे पाहिजेत. फक्त याच्यामध्ये टाच खाली टिकवू नका, नाहीतर मग तुमच्या गुडघ्यांना थोडंसं प्रेशर येऊ शकतं. व्हिडिओ बघून करा. नाही कळालं तर मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की ही स्टेप मला नाही कळालेली, त्याचा फोटो काढून, किंवा तुम्ही मला त्याच्यामध्ये कमेंटमध्ये टाकला तरी मग मी तुम्हाला हे बेसिकचं सांगेन कशा पद्धतीने करायचं आहे. पुन्हा साईड रन. मी आता इथं थोडंसं स्लो केलेलं आहे, कारण खूप लोकांना येतं नाही येतं, कारण हे थोडंसं सवय नसेल तर पडण्याचे चान्सेस असतात. पण माझ्याकडे 1-2 घटना झालेल्या आहेत अशा. हे वर्कआउट करत असताना हा व्हिडिओचा कुठल्याही जॉईंटवरती किंवा तुमचे शोल्डर, खांदे, गुडघे किंवा खाली घोट्याजवळ हे कुठेही जर तुम्हाला असं वाटलं की जिथं प्रेशर येतंय तर असं कुठलंही वर्कआउट करू नका. तिथं स्टॉप करा आणि काय चुकतं एकदा बघा तुम्ही आणि पुन्हा सुरुवात करा. पण जॉईंटवर येईल किंवा अंग दुखेल असं कुठलं एक्सरसाइज करू नका. स्टेप बाय स्टेप व्यवस्थित स्लो करा. जर तुम्ही नवीन असाल तर पुढे जाल तसं तुम्ही याच्यामध्ये स्टेप किंवा काउंटिंग स्वतः वाढवू शकता व्हिडिओ पॉज करून. पुन्हा हात बाजूला घ्यायचे आहेत. फ्रंट बॅक जम्प. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता झाल्यानंतर पुन्हा वॉक करायचं आहे. आता पुढे मागे रन करायचा, मागाशी जसं बोललेलो होतो मी. एकदम स्लो करा. पाठीमागे जाताना थोडंसं त्रास होईल, पण व्यवस्थित करा. स्लो. सो बाबा कॉन्फिडन्स आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही स्पीड वाढवू पण शकता. खूप छान पद्धतीने मी व्हिडिओ बनवतोय. याच्यामध्ये तुम्हाला काही कमी वाटलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. तुम्हाला वाटतं याच्यामध्ये अजून काहीतरी कमी आहे तर नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. मी ते पुढच्या व्हिडिओमध्ये जे का तुम्ही सजेशन दिलेलं आहे ते भरून काढेन. पुन्हा हात पुढे घ्यायचे आहेत. आता स्क्वॉट घेण्याचा अंतर दाखवतो. पाय बाजूला घ्यायचे. आता हे 2 वेळा करायचं आहे. एकदा व्हिडिओ बघा आणि करा तुम्ही. 1 हात वर, 2 हात वर, 3 4. आता हे करत असताना थोडेसे हात ताठ करून वर करा, म्हणजे पाठीला पण चांगला ताण पडेल. आणि हे करत असताना पाठीचा काना ताठ, गुडघे जे आहे ते शूजच्या पुढे जाता कामा नये. मी याच्यात व्हिडिओ बनवला आहे. तुम्ही यूट्यूब शॉर्टला आणि इंस्टाग्रामला गेला तर ह्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल की स्क्वॉट कसे मारायचे, अँगल आणि पोझिशन त्याची कशी असली पाहिजे. चा सेट झाला तर तुम्ही वॉक करू शकता. तुम्हाला जर जास्त करायचं असेल तर तुम्ही इथं पुन्हा करू शकता व्हिडिओ पॉज करून. पुन्हा उभं राहायचं आहे. अंतर कसं घेतलं एकदा बघा.
पाय बाजूला, आत, बाजूला, आत, आता बाजूला. आता हे व्हाईट स्पॉट्स मारायचे आहेत. हे इनर थाईजला तुमच्या खूप चांगलं प्रेशर येतं. तर याच्यामध्ये हात ताट करायचे, थोडेसे पोट आत खेचायचं आणि छातीच्या रेंजला आणि थोडंसं खाली जायचं आहे, एकदम फ्लॅट गुडघ्याच्या रेंजला. म्हणजे तुमच्या इनर थाईजला चांगलं प्रेशर येईल. आणि हे करत असताना माझे गुडघे फक्त चेक करा, शूजच्या पुढे जात नाही आहेत. तुम्ही सेम करा. याच्यामध्ये जर गुडघे तुमचे जर चुकले बेंड करायला तर तुमचे गुडघे दुखण्याचे चान्सेस असतात. हे बघा मी साईडनं पण दाखवतो इथं. तर सीट आणि कंबर कशी पाहिजे हे बघा. हे प्रॉपर पहिला सीट मागं फेकायची आणि मग खाली बसायचं आणि जास्त मागं घ्यायची नाही सीट, एकदम थोडीशी. तुम्ही हा व्हिडिओ बघत करा ट्राय. तुम्हाला जर नाही जमलं तर एकदा याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे मी ऑलरेडी, यूट्यूब आणि इंस्टाग्रामला तुम्ही जाऊन चेक करू शकता स्क्वॉट कसे मारावेत. पुन्हा पाय जवळ, बाहेर स्ट्रेट, बस एवढंच पुरेसं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. पुन्हा वॉक करायचं आहे. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुम्हाला जर याच्यामध्ये आणखीन वर्कआउट ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता. हा माझा दुसरा व्हिडिओ आहे. पहिला व्हिडिओ झाल्यानंतर हा दुसरा व्हिडिओ पण तुम्ही लगेच करू शकता. तर तुम्हाला 1 तास एक्सरसाइज करायचं असेल तर. व्हाईट स्कर्ट करतोय आता आपण. हे 5 वेळा बाहेर घेतल्यानंतर ना हात छातीच्या रेंजला आणि थोडेसे हातानं टाईट करायचं आहे, म्हणजे पाठीला खूप चांगलं प्रेशर येईल. शक्यतो कम्फर्टेबली शॉर्ट किंवा टी शर्ट किंवा लेगिन्स किंवा शॉर्ट्स तुम्ही घाला, जेणेकरून तुम्हाला व्यायाम करत असताना अडथळे येणार नाहीत. आता बाजूनं दाखवतोय कसे बनवायचे सिंपल पद्धतीनं. बघा पाठीच्या कांडा ताट आहे, सीट थोडीशी पाठीमागे घेतले, गुडघ्यापासून वरचा पोर्शन वाकतात आहे, गुडघे एका जागेवरती लॉक आहेत. तर हे खूप महत्त्वाचं आहे समजून घेणं, कारण हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही लवकरात लवकर स्क्वॉट मारायला शिकू शकता जर तुम्ही नवीन असाल तर. जर प्रत्येक गोष्ट झाली, एक सेट झाला की थोडं वॉक करायचं आहे. स्ट्रेचिंगला सुरुवात करणार आहोत आपण आता. मानेला खेचा, डाव्या साईडला, उजव्या साईडला, थोडंसं खाली प्रेस करा, थोडंसं वर, कान थोडेसे ओढायचे आहेत स्वतःचे, दोन्ही हाताने दोन्ही कान. कोपरला पकडून मागं प्रेस करायचं आहे. हे झाल्यानंतर थोडंसं पाठीमागे हात बांधायचं आणि खेचायचं आहे. शोल्डरला थोडंसं स्ट्रेच करायचं. आता पुढे फ्रंटला पायांना पकडायचं आहे शूजला आणि ताण द्यायचं आणि बॉडीला खाली ओढायचं आहे. दुसरा पाय थोडं दोन्ही शूजला पकडून वाका, पाठीला चांगला ताण द्या. थोडंसं टाचा वर करायचं आहे, साईड मारायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला याचा अनुभव नक्की मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. थोडं
थोडंसं वॉक करत करत मनगट. आता याच्यानंतर तुम्हाला जेवढं स्ट्रेचिंग येते तुम्ही करू शकता. जरी व्हिडिओ संपलेला असेल तर याच्यामध्ये तुम्ही थोडंसं करू शकता, तुम्हाला जर का एक्स्ट्रा नॉलेज असेल तर. म्हणजे थँक्यू सो मच. बाय बाय.